गुड मॉर्निंग. तर गोल्डचं आपण आता अनालिसिस करूया. गोल्डला जर आपण हायर टाइम फ्रेमवर बघितलं, तर गोल्डचं स्ट्रक्चर एकदम बुलिश आहे. त्यात काही डाऊट नाही की मार्केट खाली येऊ शकते. मार्केटमध्ये अजून तरी काय असं ओव्हरलो स्ट्रक्चर बनलेलं नाही. विकलीला पण नाही, डेलीला पण नाही, की मार्केटमध्ये थोडंसं रिट्रेसमेंटसाठी पण खाली येऊ शकते. त्यामुळे गोल्डचं स्ट्रक्चर बुलिश आहे आणि ट्रेंड इज युअर फ्रेंड. ट्रेंडवर जाण्यातच मजा आहे. विकलीमध्ये जर बघितलं तर मार्केट काय करायला लागले समजून घ्या. मार्केट करायला लागले, मार्केटनं हाय बनवला, नंतर एक रिट्रेसमेंट केली, नंतर हाय बनवला, ही रिट्रेसमेंट, ही हाय, ही रिट्रेसमेंट, ही हाय, ही रिट्रेसमेंट आणि हाय. आता पण मार्केट एक रिट्रेसमेंट होऊ शकते आणि वर जाऊ शकते. का तर ट्रेंड बरोबरच चालल्यात माझ्या. ह्या ठिकाणी आपण लॉंग सेलचा ट्रेड घेऊ शकत नाही. इंट्राडेसाठी सेल करू शकतोय, पण लॉंग स्विंगसाठी करू शकत नाही. आता जर आपण डेलीत बघितलं तर जसं स्ट्रक्चर वीकली दिसतंय आपल्याला, म्हणजे जसं इथं स्ट्रक्चर दिसतंय विकलीचं इथं, तसंच आपल्याला डेलीचं इथे स्ट्रक्चर दिसतंय. म्हणजे मार्केटमध्ये चान्सेस आहेत की इथनं एक मुवमेंट अजून येऊ शकते. बरोबर. हे बघा विकलीचं स्ट्रक्चर बघा. मार्केटनं काय केलं, मार्केट वर गेलं, एक रिट्रेसमेंट केली, नंतर गेलं, रिट्रेसमेंट केली आणि नंतर वर गेलं. सेम इथं डेलीत पण तसंच झालंय. मार्केटनं एक रिट्रेसमेंट केली, परत वर गेलं, एक रिट्रेसमेंट केली आणि असं करत करत एक रॅली दिली. आता वीकली टाइम फ्रेम प्रमाणे बघितलं तर मार्केटनं एक्झॅक्टली रिट्रेसमेंट केल्याकडे वर गेले आणि डेलीत पण रिट्रेसमेंट केल्या आणि वर गेले. आता इथं आपण एक हाय चान्सेस आहेत की मार्केट पुन्हा एकदा रिट्रेसमेंटसाठी येऊ शकते. रिट्रेसमेंट करून नंतर एक मुवमेंट देऊ शकते. आता ते रिट्रेसमेंट कुठपर्यंत होईल कोणालाच माहित नाही. का तर इथनं एक जर आपण फीव लावली तर मार्केट इथपर्यंत पण रिट्रेस करा येऊ शकते, किंवा ह्या ओपनिंग क्लोजिंग लिक्विडिटी पण घ्यायला येऊ शकते आणि तिथनं एक मुवमेंट येऊ शकते. का तर वीकलीला आहे तो ओपनिंग क्लोजिंग म्हणजे विकलीचं जर आपण हे लावला तर 50% आहे विकलीचा. त्याच्यामुळं आपल्याला माहित नाही कुठपर्यंत मार्केट मुवमेंट रिट्रेसमेंट करायला शकते. त्यामुळे आपण फक्त प्लॅन करू शकतो की मार्केट ह्या पॉईंट पासून रिट्रेस करेल, मार्केट ह्या पॉईंट पासून रिट्रेस करेल असं. आता आपण डिलीट प्लॅन करायला गेलो तर मार्केटला हा एक झोन आहे जिथून मार्केट एक 50%चा एक रिट्रेसमेंट करू शकते. का तर प्रिव्हियसली जर बघितलं तर मार्केटनं ह्याच रेजिस्टन्स ऍक्ट केला आणि नंतर पण ह्याच पॉईंटला मार्केटनं एक सपोर्ट ऍक्ट केला. आता एक चान्स मार्केट इथपर्यंत येऊ शकते आणि ही लेवल फिपची 50%ची लेवल आहे. त्यामुळे इथपर्यंत येऊ शकते मार्केट असं आपलं एक्सपेक्टेड आहे. पण ती मार्केटवर आहे डिपेंड की मार्केटला कुठपर्यंत यायचं आणि रिव्हर्स व्हायचं आहे. ते 4 आवर्सचा EMA पण इथंच आहे. 30% जर बघितलं आपण, म्हणजे आपण माझा म्हणण्याचा उद्देश एक आहे की मार्केटमध्ये ह्या पॉईंटला आपण सेल करू शकत नाही. एक रिट्रेसमेंटची वाट बघू शकतो की जी मार्केटला एक आणखी मुवमेंटसाठी तयार करतो. मार्केट खाली येईल, रिट्रेसमेंट करेल आणि मुवमेंट करेल. आता ह्या डेलीच्या रिट्रेसमेंटसाठी लोअर टाइम फ्रेमला मार्केटला एक स्ट्रक्चर बनवावं लागेल, जे की लोअर लोचं स्ट्रक्चर असेल. आता जसं की मार्केट इथं हायर आहे स्ट्रक्चर बनवत वर निघाले. एक मिनिट इथं समजून घ्या. मार्केट इथं हायर आहे स्ट्रक्चर बनवत वर निघालेलं आणि मार्केटमध्ये एक कॅन्डल पडली. ह्या कॅन्डलमुळं काय मार्केटचं स्ट्रक्चर चेंज झालं? अजिबात नाही. ह्या पॉईंटची रिट्रेसमेंट झाली आणि तिथे मार्केटमध्ये मुवमेंट आली. आता जेव्हा ही कॅन्डल पडली तेव्हा ह्या पॉईंटला लोअर टाइम फ्रेमला एक स्ट्रक्चर बनलं असेल ना, लोअर लोचं. हे बघा, लोअर सेम स्ट्रक्चर आपण इथं स्ट्रक्चर जसं बनावं असं अपेक्षा करते. का तर मार्केट हायर आहे स्ट्रक्चर बनवून वर निघाले आणि मार्केटमध्ये एक लोअरला स्ट्रक्चर बनलं तर मार्केट रिट्रेसमेंट करायला शकते
म्हणजे लोअर टाइम फ्रेममध्ये फॉल होऊ शकते आणि हायर टाइम फ्रेमची ती रिट्रेसमेंट होऊ शकते. दॅट्स इट. एवढंच आपलं साधं सोपं मत आहे. आता त्यासाठी मार्केट कुठं रिट्रेसमेंट करते, कसं रिट्रेसमेंट करते हे महत्त्वाचं बघणं. 4 हॉवरमध्ये जर कॅन्डल बनवावी लागली तर 1 हॉवरला किंवा 30 मिनिटला आपल्याला लोवरला स्ट्रक्चर तयार झालेलं दिसेल. ओके, ही आपलं प्लॅनिंग राहील. जर इथं जर लोवरनं स्ट्रक्चर बनलं तर इथं आपण लोअर टाइम फ्रेम एक सेल करू आणि या रिट्रेसमेंटपर्यंत 30-50 पर्यंत नंतर इथून बायचं स्ट्रक्चर बनून एक मुवमेंट येऊ शकतं. हे आपलं गोल्डचं ॲनालिसिस आहे. थँक्यू.